नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल रोहन टेक्निकल वर्ल्डमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक ऑनलाईन पद्धतीतली जे त्रुटी येते, तुम्हाला एरर येतं त्याची माहिती देणार आहे. जसं की तुमचे डॉक्युमेंट असतात PDF मध्ये, तर PDF जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला JPGमध्ये कोणकोणतं एक्सटेन्शन राहतं, कोणकोणती वेबसाईट राहते की ते JPGच फाईल जे असतात ते अपलोड होऊ शकतात. कोठे म्हणजे तुम्हाला फक्त PDFच फाईल अपलोड करावे लागतील, कोठे पुन्हा PDF टू JPG टू PDF असे कसे करायचे. पुन्हा काही ठिकाणी कॉम्प्रेस करावं लागतं. PDFची साईज असते तुमचे 5 MB 10 MB 50 MB 100 MBचं PDF असतो, त्याला कॉम्प्रेस करायचं राहतं 8 MB 10 MB 2 MB 3 MB मध्ये. मग यासाठी कोणतं ॲप कम्फर्टेबल आहे आणि रिअली त्यामध्ये खरोखरी PDF जे आहे कॉम्प्रेस होतं, JPG टू PDF होतं, PDF टू JPG होतं, त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, ते सेफ आहे का नाही याची सर्व माहिती आपण घेऊनच तुम्हाला त्याची माहिती सांगतो. तर आपण जे एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आपण पूर्ण सर्टिफाईड केलेलं आहे आणि ते वेबसाईट तुम्हाला वापरण्यासाठी खूप योग्य आहे, त्याचा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, ही आपली गॅरंटी आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या ॲपचं नाव सांगत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काही डेमोसुद्धा करून दाखवतो. ते डेमो तुम्ही बघून तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर, लॅपटॉपवर, कॉम्प्युटरवर सुद्धा तुम्ही मोबाईलवर सुद्धा तुमच्या PDFला JPG टू PDF, PDF टू JPG, फोटोला सुद्धा PDF करू शकता, कॉम्प्रेस करू शकता, रिलीम करू शकता, मर्ज करू शकता, पुन्हा PDF लॉक करू शकता, अनलॉक करू शकता. सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की पूर्णपणे व्हिडिओ कसे मर्ज, लॉक, अनलॉक, पुन्हा स्प्लिट कसे करायचे याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. तर मित्रांनो, आता आपण आपली स्क्रीन एकदा रिफ्रेश करून घेऊया. रिफ्रेश करून घेतल्यानंतर आपल्याला आपलं Google ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझरमधील Google ओपन करून आपल्याला जो काही आपलं आय लव्ह PDF मी माहिती देणार आहे ते PDFलाच मी तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा अशा प्रकारचं डायलॉग बॉक्स तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसणार आहे. तर आता मी तुम्हाला डायरेक्टली ओपन करून दाखवलेलं होतं. आता मी तुम्हाला Googleमध्ये ओपन करून दाखवतो. Google ओपन करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला Google ओपन केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे काही मी जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरचं नाव टाकणार आहे. जसं की मी तुम्हाला दाखवलेलं सॉफ्टवेअरचं नाव आहे आय लव्ह PDF. तर आता आपल्याला त्यामध्ये Googleमध्ये आपल्याला आय लव्ह PDF हे टाईप करायचं आहे. आय लव्ह PDF टाईप केले असता आपल्याला दिसून येईल की आय लव्ह PDFला सर्च करायचं आहे. जे पहिली वेबसाईट आहे, पहिलं जे सॉफ्टवेअर आहे त्याला आपल्याला ओपन करायचं आहे, जे की लिगली सॉफ्टवेअर आहे. यामध्ये तुम्हाला कोणतीही फसवाफसवी होत नाही, तुमचे डॉक्युमेंट्स हॅक होत नाहीत. इझिली तुम्हाला सर्व माहिती उपलब्ध होऊन जाते. सर्व तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होऊन जातात. यामध्ये तुम्ही बघू शकता मर्ज PDF, स्प्लिट PDF, कॉम्प्रेस PDF, PDF टू वर्ड, PDF टू पॉवर पॉईंट, PDF टू एक्सेल, वर्ड टू PDF, पॉवर पॉईंट टू PDF, एक्सेल टू PDF, पुन्हा एडिट PDF, PDF टू JPG, JPG टू PDF अशा प्रकारचे आहेत. पुन्हा साइन PDF, वॉटरमार्क PDF, साइन PDF, वॉटरमार्क PDF, रोटरेट PDF, HTML टू PDF. त्यानंतरच त्याच्या खाल्ल्या साईडला जे आहे ते अनलॉक PDF, पुन्हा प्रोटेक्ट PDF, ऑर्गनाइज PDF, PDF टू PDF पुन्हा रिपेअर रिपेअरसुद्धा करू शकतो. पेज नंबर्स, पुन्हा स्कॅन टू PDF आणि OCR PDF अशा प्रकारचे ऑप्शन्स, यामध्ये एवढे सारे ऑप्शन्स तुम्हाला या एकाच सॉफ्टवेअरमध्ये, एकाच वेबसाईटमध्ये दिलेले आहेत. तर यामध्ये ऑल टूल्समध्ये बघितलात तर ऑल टूल्समध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येईल की मर्ज PDF, स्प्लिट PDF, रिमूव्ह पेजेस, एक्स्ट्रा पेजेस, पुन्हा ऑर्गनाइज PDF, स्कॅन टू PDF, कॉम्प्रेस PDF, रिपेअर PDF, OCR PDF, PDF JPG टू PDF, वर्ड टू PDF, पुन्हा PDF टू JPG, असे खूप सारे पॉवर पॉईंट टू PDF, PDF टू पॉवर पॉईंट, एक्सेल टू PDF, PDF टू एक्सेल, HTML टू PDF, PDF टू PDF आणि खाल्ल्या साईडला जे तुम्ही बघू शकता की रोटरेट PDF, ॲड पेज नंबर्स, ॲड वॉटरमार्क, एडिट PDF, अनलॉक PDF, प्रोटेक्ट PDF आणि साइन PDF. एवढे सारे ऑप्शन्स तुम्ही जे आहेत ते यूज करू शकता. तुमचं PDFचं काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही यामध्ये सॉल्व करू शकता. आता मी तुम्हाला PDF टू JPG हे करून दाखवणार आहे. तर तुम्ही बघा, PDF टू JPGमध्ये कन्वर्ट ईच PDF पेज इंटू अ JPG और एक्स्ट्रॅक्ट ऑल इमेजेस कंटेनड इन अ PDF, सिलेक्ट PDF फाईल.
तर आपल्याला आता यामध्ये एक PDF फाईल सिलेक्ट करायची आहे. जसं की मी PDF फाईल डेस्कटॉपवर ठेवलेली आहे, तर डेस्कटॉपवरील PDF फाईल आपल्याला बघायची आहे. अनटायटल्ड PDF म्हणून नाव आहे, तर अनटायटल्ड PDFला आपल्याला ओपन करायचं आहे. जसं की असा तुम्हाला स्क्रीनवर दिसून येईल. अशा प्रकारची पिक्चर तुम्हाला स्क्रीनवर दिसून आल्यानंतर फक्त तुम्हाला कन्वर्ट टू JPG करायचं आहे. कन्वर्ट टू JPG केल्यानंतर तुम्हाला अपलोडिंग फाईल 1 of 1 म्हणून येईल आणि अपलोडिंग होऊन जाईल. त्या फाईलची साईज 5 MB आहे, तर ते सुद्धा तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर कन्वर्टिंग PDF म्हणून येईल आणि डाउनलोड JPG इमेजेस असं तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याला टच कराल त्यावेळेस तुम्हाला खाल्ल्या साईडला डाउनलोड होईलेलं दिसून येईल. अशा प्रकारे तुमचं JPGमध्ये PDF जे आहे ते JPGमध्ये डाउनलोड होणार आहे. याला आपण पेस्ट करूया डेस्कटॉपवरती, म्हणजे आपल्याला सोपं होईल. आता आपण डेस्कटॉपवरती बघूया. डेस्कटॉपवरती जे आहे ते JPG PDF डाउनलोड झालेलं आहे. जसं की तुम्हाला दिसून येईल JPG इमेज, जो की आपलं PDF होतं ते JPG इमेज झालेली आहे. तर यामध्ये आपल्याला जास्त वेळ लागला नाही, खूप हार्डही नाही, खूप सोपी पद्धत आहे PDF टू JPG करण्याची. तर PDF टू JPG आपण केलेलं आहे. याची साईजसुद्धा दाखवत आहे 250 MBची साईज आहे, 295 MB काय ते साईज आहे. पुन्हा क्रेडिटेड डेट, मॉडिफाय डेट, अनाऊन्स्ड डेट अशी दिलेली आहे. डेटसुद्धा दिलेली आहे 4 फेब्रुवारी 2024. त्याचा टाईमसुद्धा दिलेला आहे. अशा प्रकारचं आपलं जे PDF होतं ते JPGमध्ये तयार झालेलं आहे. आता आपल्याला याला JPG टू PDF करायचं आहे. तर आपण याला काय करूया, ऑल टूल्स PDFमध्ये जायचं आहे आणि आपल्याला याला अनलॉक करायचं आहे, प्रोटेक्ट करायचं आहे. तर आपण पहिल्यांदा याला प्रोटेक्ट करूया, प्रोटेक्ट PDF फाईल. तर आता यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर सिलेक्ट PDF फाईल टू प्रोटेक्ट असं ऑप्शन आहे. तर याला आपल्याला टच करायचं आहे. सिलेक्ट PDF फाईल म्हणजे PDF फाईल एक निवडायची आहे. त्यामध्ये आपण एक फाईल निवडूया. जसं की आता आपण जे आधार कार्ड आहे ते आधार कार्डच निवडूया, त्यालाच आपण प्रोटेक्ट करूया, म्हणजे त्याला पासवर्ड टाकूया. ओपन केले असता तुम्हाला दिसून येईल की 2 ऑप्शन आहेत. त्यामध्ये टाईप पासवर्ड आणि रिपीट पासवर्ड म्हणून आहे. तर जो पासवर्ड आपण पहिल्यांदा टाकलेला आहे तोच पासवर्ड आपल्याला खाल्ल्या साईडला टाकायचा आहे. पासवर्ड आपल्या मनावर आपण कोणताही टाकू शकतो. जसं की मी आता रोहन 1 2 3 टाकलेला आहे. रोहनचा R कॅपिटल घेतलेला आहे, OHAN आणि 1 2 3 टाकलेला आहे. तर खाल्ल्या साईडला जे रेष दिसत आहे ते आपल्याला लाल दिसत आहे. तर आपल्याला त्यामध्ये माहिती दिसेल की तिथे काय दाखवत आहे आपल्याला की लोअर अँड अपियर्स आपण घेतलेला आहे, नंबर पण घेतलेला आहे. फक्त आपण स्पेसिफिक म्हणजे @ असे सिम्बॉल रेट कोणतेही घेतलेलं नाही. तर तो पासवर्ड आपला थोडा वीक वाटत आहे, म्हणून आपण यामध्ये काय करूया, 8 कॅरेक्टर्सचा तो पासवर्ड घेतलेला आहे. यामध्ये आपण @ टाकूया. @ टाकले असता आपला पासवर्ड जो आहे तो हाय सिक्युरिटी पासवर्ड तयार होऊन जाईल. म्हणजे यामध्ये सर्व आहे की लोअर अपीअरन्स आहे, नंबर्स आहेत, स्पेशल कॅरेक्टर आहेत, पुन्हा ॲटलिस्ट 8 कॅरेक्टर आहेत. म्हणजे आपला पासवर्ड हा स्ट्रॉंग पासवर्ड तयार झालेला आहे. हा वीक पासवर्ड नाही. हा पासवर्ड क्रॅक करणे शक्य नाही असा याचा अर्थ असतो. तर आता आपण स्ट्रॉंग पासवर्ड तयार केलेला आहे. आता आपल्याला फक्त प्रोटेक्ट PDF या ऑप्शनला टच करायचं आहे. प्रोटेक्ट PDF या ऑप्शनला टच केले असता PDF जे आहे ते प्रोटेक्ट होऊन जाईल, म्हणजे त्याला पासवर्ड पडून जाईल. म्हणजे आपण यानंतर कधीही फाईल आता आपल्याला डाउनलोड करायचं आहे. PDF फाईल हॅव बीन प्रोटेक्टेड सक्सेसफुली असं आलेलं आहे. आता आपल्याला डाउनलोड प्रोटेक्टेड फाईल म्हणायचं आहे. जोपर्यंत फाईल डाउनलोड होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला कट करायचं नाही किंवा कोणत्याही दुसऱ्या ऑप्शनमध्ये जायचं नाही. आपल्याला PDF फाईल जी आहे ते प्रोटेक्ट व्हायची वाट बघायची आहे. थोडा वेळ लागेल, थोड्या वेळातच फाईल जी आहे ते डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला ती फाईल आपल्या डाउनलोड्समध्ये दिसत आहे, तर त्याला आपल्याला पेस्ट करायचं आहे डेस्कटॉपवरती पेस्ट केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की अनटायटल्ड प्रोटेक्टेड म्हणून तुम्हाला फाईल दिसेल आणि PDF फाईल तयार होईल. जसं की अनटायटल्ड PDF फाईल दिसत आहे, जी की प्रोटेक्टेड फाईल आहे. आता आपण याची प्रॉपर्टी बघूया. जसं की त्याची प्रॉपर्टी 5 MBची आहे आणि त्याची क्रेडिटेड डेट, मॉडिफिकेशन डेट सर्व तुम्हाला यामध्ये दिसत आहे. क्रेडिटेड डेट 4 फेब्रुवारी, सर्व 4 फेब्रुवारी 2024 5:03:11 एवढा टाईम त्यावर दाखवत आहे. आता यामध्ये आपण याला ओपन केले असता यामध्ये आपल्याला पासवर्ड विचारत आहे. तर आता आपण डिफॉल्ट पासवर्ड 1 2 3 4 टाकून बघूया. जसं की द पासवर्ड इज इनकरेक्ट, प्लीज मेक शुअर द कॅप्स लॉक इज नॉट ऑन बाय मिस्टेक अँड ट्राय अगेन असं म्हणत आहे. तर आपला पासवर्ड चुकत आहे. आपण याला ओके करूया आणि दुसरा पासवर्ड टाकूया. जसं की डिफॉल्ट पासवर्ड असतो 0000 असं 4 टाइम 0 टाकून बघूया. 4 टाइम 0 टाकून सुद्धा पासवर्ड ओपन होत नाही. आता आपल्याला यामध्ये आपण नाव टाकूया फक्त की ROHAN
रोहन नाव टाकलेलं आहे आणि 1 2 3 टाकलेलं आहे आपण, तरीही पासवर्ड घेत नाही. आणि आता यामध्ये आपण जे आहे ते ओके केले असता आपल्याला पासवर्ड टाकायचा ऑप्शन येणार नाही, कारण की जो पासवर्डची टाईम असतो 3 टाईम पासवर्ड टाकू शकतो ते संपलेला आहे. आता आपल्याला डबल एकदा ओपन करायचं आहे आणि डबल एकदा पासवर्ड टाकायचा आहे, तर डबल पासवर्ड टाकला तरीसुद्धा चुकलेला आहे. आता आपण रोहनचं आर कॅपिटल घेऊया, पण न टाकता आपण ओपन होते का ते PDF बघूया. तर न टाकता आपण ओपन करण्याचा प्रयत्न केला तरीही PDF ओपन झालेलं नाही. आत्तासुद्धा आपण चुकीचा पासवर्ड टाकून बघूया, तरीही आपलं PDF ओपन होणार नाही. आता आपण याला कट करूया आणि डबल एकदा ओपन करूया. तर डबल एकदा PDFला ओपन केले असता यामध्ये तुम्हाला दिसून येईल की पुन्हा ओपन केले तरीसुद्धा आपल्याला पासवर्डच विचारत आहे. तर पासवर्ड विचारत आहे तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, आता जो आपला रोहनचा आर कॅपिटल OHAN @123 हा पासवर्ड टाकून ओके करायचा आहे. जसं की आपण करेक्ट पासवर्ड टाकणार आहोत, तर आपलं फाईल जी आहे ते ओपन होऊन जाईल. जसं की मी माझा ओरिजिनल जो पासवर्ड आहे, राईट पासवर्ड आहे, तो पासवर्ड टाकले असता मला माझे आधार कार्ड जे आहे ते ओपन झालेलं दिसत आहे. ह्याला कोणत्याही वेळेस आपण ओपन केले असता आपल्याला पासवर्ड टाकणं गरजेचंच आहे. पासवर्ड प्रोटेक्टेड फाईल असल्यामुळे पासवर्ड प्रत्येक वेळेस टाकणं हे गरजेचंच आणि अनिवार्यच आहे. आता आपण याला अनप्रोटेक्ट करूया. याच ऑप्शनमध्ये अनलॉक PDF असं ऑप्शन दिलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला अनलॉक PDFला टच करायचं आहे. सिलेक्ट PDF फाईल म्हणत आहे, तर सिलेक्ट PDF फाईल धरायची आहे. तर इथे अनटायटल्ड प्रोटेक्टेड म्हणून फाईल तुम्हाला नाव दिसत आहे आणि हे अनटायटल्ड आहे, ते PDF आहे फक्त. हे अनटायटल्ड प्रोटेक्टेड म्हणजे ते लॉक झालेली फाईल आहे. तर आता यामध्ये आपण फाईल ओपन झालेली आहे. आता आपल्याला इथे अनलॉक PDF फाईल करायचं आहे. अनलॉक PDF फाईल केली असता अपलोडिंग फाईल 1 of 1 5 MBची फाईल आहे, 39 सेकंदाचा टाईम लागणार आहे असे इथे सांगत आहे. आणि तुम्ही बघू शकता की अपलोडिंग स्पीडसुद्धा दाखवतं येते, अपलोडिंग स्पीड आणि किती टक्के अपलोड झालेलं आहे ते सुद्धा दाखवतं. तर पूर्ण अपलोड होईपर्यंत आपल्याला कोणतंही म्हणजे कट किंवा दुसऱ्या वेबसाईटला जायचं नाही, तर वाट बघायचं आहे आपल्याला. यामध्ये अपलोडेड सक्सेसफुल म्हणून येईल आणि यामध्ये आता आपल्याला त्याचा जो काही अनलॉकिंग PDF फाईलचा जो काही पासवर्ड असतो तो पासवर्ड टाकणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपली फाईल जी आहे ते कायमस्वरूपीची अनलॉक होणार नाही. सम फाईल्स रिक्वायर्ड पासवर्ड असं ऑप्शन आलेलं आहे. यामध्ये आपला जो करेक्ट पासवर्ड आहे तोच आपल्याला टाकायचा आहे. जर आपण चुकीचा पासवर्ड टाकला तर घेणार नाही. मी फक्त माझं नाव टाकलेलं आहे, ते पण कॅप्स लॉकमध्ये नाही टाकलेलं, तर पासवर्ड घेणार नाही. मी डिफॉल्ट पासवर्ड 1 2 2 3 4 असं टाकलेलं आहे. 1 2 3 4 टाकून बघतो तरीही घेत नाही. आता मी यामध्ये दुसरा पासवर्डसुद्धा टाकून बघूया की ROHAN @123 हा पासवर्ड घेऊया. तर हा पासवर्ड माझा ओरिजिनल आहे म्हणून PDF अनलॉक झालेला आहे. PDF फाईल हॅव बीन अनलॉक्ड असं ऑप्शन आलेलं आहे. आता डाउनलोड PDF फाईल केली असता आपण PDF फाईल डाउनलोड झालेली होत असलेली आपल्याला दिसत आहे. आपल्याला वाट बघायची आहे PDF फाईल डाउनलोड होत असल्याची. त्यामध्ये आपल्याला ते फाईल लगेच ओपन करायचं नाही. लगेच ओपन केले असता ते फाईल करप्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर फाईल पूर्णपणे डाउनलोड होण्याची वाट बघायची आहे. फाईल पूर्णपणे डाउनलोड झाली की आपल्याला त्या फाईलला ओपन करता येईल. आणि फाईल पूर्णपणे डाउनलोड झालेली आहे ना, आपल्याला त्याला ओपन करायचं आहे. त्याला आपण पेस्ट करूया. आपल्या डेस्कटॉपवरती आपल्याला त्याला पेस्ट करायचं आहे. डेस्कटॉपवरती पेस्ट करून आपण ते फाईल ओपन करून बघूया. तर तुम्ही इझिली त्या फाईलला ओपन करू शकता बिना पासवर्डचं. वरच्या साईडला जे आहे प्रोटेक्टेड आहे आणि खालच्या साईडला जे आहे ते अनप्रोटेक्टेड फाईल म्हणून नाव आलेलं आहे. म्हणजे या फाईलला पासवर्ड टाकायची गरज नाही. अनलॉक्ड फाईल म्हणून फाईलचं नाव आलेलं आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला पासवर्ड टाकायची गरज नाही. ते फाईल इझिली ओपन होत आहे. बिना पासवर्डचीच फाईल आहे ते. म्हणजे पहिल्याची जी फाईल होती ती प्रोटेक्टेड फाईल होती आणि त्याच्या खालची जी फाईल आहे ती अनप्रोटेक्टेड अनलॉक्ड फाईल आहे. अशा प्रकारे तुम्ही एकदम सहज आणि सोप्यारित्या ह्या आय लव्ह PDF टूलचा वापर करून PDFला JPG टू PDF, PDF टू JPG करू शकता. पुन्हा तुम्ही तुमच्या PDFला लॉक करू शकता, अनलॉक करू शकता. लॉक करताना तुम्हाला एवढं ध्यानात ठेवायचं आहे की तुम्ही जो पासवर्ड टाकत आहात तो तुमच्या लक्षात राहावा, तुम्हाला माहीत राहावा. त्यामध्ये पहिले अक्षर कॅपिटल घ्यायचे आहे, पुन्हा 2-3 अक्षर स्मॉल घ्यायचे आहेत, पुन्हा तुम्हाला कोणतं तरी सिम्बॉल रेट टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कोणतेही 3-4 नंबर्स घ्यायचे आहेत. म्हणजे तुमचा पासवर्ड जो आहे तो स्ट्रॉंग पासवर्ड होऊन जाईल. आणि अनलॉक करताना सुद्धा तुम्हाला तोच पासवर्ड टाकायचा
करायचं आहे. जर तुम्ही दुसरा पासवर्ड कोणताही टाकलात तर तुमचं जे PDF आहे ते ओपन होणार नाही आणि तुम्हाला मग प्रॉब्लेमला फेस करावे लागेल. अशाच प्रकारे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा नवीन माहिती सांगण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असताल की कसे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला पहिल्यांदा JPG टू PDF टू JPG, पुन्हा कॉम्प्रेस कसे करायचे, पुन्हा त्याला लॉक कसे करायचे, पुन्हा अनलॉक कसे करायचे, सर्व एका PDFचं तुम्हाला JPG करून दाखवलं, त्याचं JPG टू PDF करून दाखवलं, त्याच फाईलला कॉम्प्रेस करून दाखवलं, त्याची पहिल्यांदा साईज जास्त होती त्याला आपण कमी करून दाखवलं, पुन्हा त्याच PDFला मी तुम्हाला लॉक करून दाखवलं, पुन्हा त्याला अनलॉक करून दाखवलं, त्याला मर्जसुद्धा करता येतं. या सर्व ट्रिक मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये आणि एकाच वेबसाईटमध्ये सांगितलेलं आहे. यासाठी तुम्हाला प्रत्येक वेबसाईट, प्रत्येक एररला जायची गरज नाही. कोणतंही तुम्हाला एरर येणार नाही, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. एकाच वेबसाईटमध्ये ऑल फंक्शन वर्क होतात आणि हे सेफ फंक्शन आहे. यामध्ये कोणतंही तुमचं डॉक्युमेंटचं सुद्धा मिसयूज होणार नाही. तुम्ही डोळे झाकून या वेबसाईटचा वापर करू शकता, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. काही अडचण असेल तर कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.